नमस्कार. तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षामध्ये येणारा पहिला सण मराठी सण म्हणजे मकर संक्रांती असतो आणि बायकांचा थोडासा जिव्हाळ्याचा सण असतो, कारण की थोडंसं त्या दिवशी साडी घालणं हा प्रकार बायकांमध्ये खूप जास्त असतो. तर काळी साडी किंवा ब्लॅक कलरची साडी जास्त म्हणजे करून महिला त्या दिवशी घालतात. तर अशाच लेटेस्ट आणि मार्केटमध्ये नवीन असणाऱ्या ब्लॅक कलरच्या साड्यांचे जे डिझाईन्स आहेत ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील. बघा, बऱ्याच म्हणजे ॲक्ट्रेस लोकांना सुद्धा तुम्ही हा सण म्हणजे छान छान अशा काळ्या कलरच्या साड्या घालून साजरा करताना बघितला आहे. बघा, एका साईडला आपली पैठणी साडी आहे, एका साईडला कांजीवरम साडी आहे, ज्याला की लाल आणि गोल्डन अशा दोन्ही कलरची बॉर्डर आहे. दोन्हीही साड्या खूप सुंदर दिसतात. या दिवशी कसं, जेव्हा तुम्ही अशी ट्रेडिशनल ज्वेलरी वगैरे घालता किंवा त्याच्यावरती हलव्याचे दागिने घालता, अशा टाईमला रेड कलरचा बॉर्डर आणि ब्लॅक साडी हे जे कॉम्बिनेशन आहे ना, ते खरंच खूप छान दिसतं. म्हणजे लाल बॉर्डरच्या ऐवजी तुम्हाला जर पिंक कलरचे बॉर्डर आवडत असेल तर तसंसुद्धा कॉम्बिनेशन खूप छान दिसतं. तुमच्या आवडीवरती डिपेंड आहे की तुम्हाला कसे आवडते. पैठण्यांमध्ये सुद्धा खूप छान कॉम्बिनेशन किंवा सिल्वर बॉर्डर किंवा ग्रीन बॉर्डर आणि ब्लॅक, ऑफकोर्स ब्लॅक हे आपलं कॉमन राहणार आहे, कारण मकर संक्रांतीसाठी म्हटलं की बऱ्याचपैकी किंवा सगळ्याच महिला या ब्लॅक कलरचीच साडी घेतात. ज्यांचं पहिली मकर संक्रांती वगैरे असते तेव्हा ते हलव्याचे दागिने वगैरे असतात ना, ते खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे. किंवा अशा साऊथ इंडियन टाईप बनारसी सिल्क साड्या त्यासुद्धा खूप छान दिसतात. ज्यांना थोडंसं ट्रॅडिशनल नको असतं, ऑफिस वेअर लुक हवा असतो, त्या अशा प्लेन ब्लॅक साड्यासुद्धा घालू शकतात, ज्यांना की ऑफिसलाच जायचं आहे. किंवा अशा सिम्पल कॅज्युअल लुकसुद्धा तुम्ही ब्लॅक कलरच्या साडीपासून क्रिएट करू शकता. बऱ्याच बॉलिवूडच्या ॲक्ट्रेसलासुद्धा तुम्ही अशा प्लेन साड्या घातलेल्या बघता. त्या खूप छान म्हणजे अगदी क्लासिक आणि ट्रेंडी वाटतात. आणि जर तुम्हाला सण साजरा करायचा असेल, म्हणजे तुमचं जर लग्न झालेलं असेल, तर तुम्ही अशा म्हणजे आपल्या पैठणी म्हणा किंवा मग कांजीवरममधून ब्लॅक साडी असेल, अशा साड्या तुम्ही चूज करू शकता. किंवा मग आपली ही जी मुनिया बॉर्डर पैठणी साडी आहे किंवा ब्रॉकेटची जी पैठणी साडी आहे ना, तीसुद्धा खूप छान दिसते, कारण त्याच्यावरती रेड कलरचे ब्रॉकेट आणि ब्लॅक कलरची पूर्ण साडी, हे खरंच कॉम्बिनेशन खूप छान दिसतं. तर अशाच बऱ्याच कलरच्या साड्या तुम्हाला बघायला भेटल्या असेल या व्हिडिओमध्ये. आणि आय होप की तुम्हाला आयडिया आली असेल की तुम्हीसुद्धा कुठली साडी किंवा कुठली साडी आवडली आहे तुम्हाला हा व्हिडिओ बघून. त्याच्यावरती तुम्ही अशी छान हलव्याचे वगैरे दागिने घातले तर त्या दिवशीचा तुमचा लुक अगदीच छान दिसू शकतो. सिल्वर बॉर्डर आणि ब्लॅक ही जास्त ट्रेंडमध्ये असणारी पैठणी आहे, किंवा पेशवाई पैठणी, त्याच्यामध्ये सुद्धा ब्लॅक कलर हा खूप सुंदर दिसतो. तर तुम्हाला आवडेल तशी साडी तुम्ही घेऊ शकता. आणि त्याच्यावरती तुम्ही छान छान असं लुक क्रिएट करू शकता. इवन तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज घालूनसुद्धा त्या साडीवरती खूप छान लुक क्रिएट करू शकता. कांजीवरम साडी ही सुद्धा काळ्या कलरमध्ये खूप छान दिसते, कारण की त्याच्यावरचं जे जरीचं काम असतं ना गोल्डन, ते सुंदर दिसतं. आणि आपलं रेड ब्रॉकेट पैठणी साडी ही तर ऑलवेज फेवरेट असते. आय होप की हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल.